नमस्कार. सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ज्यांच्याविषयी अत्यंतिक प्रेम व सार्थ अभिमान होता त्या त्यांच्या पट्टशिष्य परमहंस परिव्राजकाचार्य श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराजांचा हा गुरुशिष्य संवाद नामक लघुग्रंथ आज अक्षयवाङ्मय मालेतले एक बहारदार सतेज पुष्प म्हणून आपण आज बघणार आहोत. खरे तर ही अक्षयवाङ्मयमाला केवळ परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरल्या महाराजांच्याच ग्रंथ प्रकाशनांसाठी आहे, पण परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराज हे त्यांचेच अपर रूप आम्ही मानतो. त्यामुळे त्यांच्या या विशिष्ट लघुग्रंथाचा समावेशही आम्ही या मालेत करीत आहोत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान समजून घेणे आणि समजावून सांगणे ह्या दोन्ही गोष्टी जरा कठीणच असतात. मात्र परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराजांनी ही अडचण जाणून प्रस्तुत लघुग्रंथ रचून समस्त साधकांकरिता धर्मशास्त्र आणि वेदांत यातील विशिष्ट संज्ञा आकलनाचे कार्य अत्यंत सुलभ करून दिलेले आहे. या ग्रंथात समाधी, मोक्षासाठी कालमर्यादा, अनुग्रह कशाने होतो, श्री गुरूंची आवश्यकता, आत्मसाक्षात्कार इत्यादी सामान्य साधकांच्या मनात येणाऱ्या शंकांचे शास्त्र व गुरु यांच्या प्रचितीने समाधान करून देण्यात आलेले आहे. या लघुग्रंथाविषयी असे सांगतात की परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराज श्री क्षेत्र नृसिंहवाडीहून तीर्थयात्रेकरिता निघून सांगली येथे ज्यावेळी आले त्यावेळी तेथील मुक्कामात अनेक जिज्ञासू मंडळींनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. त्याच प्रश्नोत्तरामधून वरील लघुग्रंथ साकारलेला आहे. परमहंस परिव्राजकाचार्य थोरल्या महाराजांच्या समग्र वाङ्मयाचे परिशीलन चिंतन करणारे परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराज हे अत्यंत श्रेष्ठ असे सद्गुरू भक्त होते. परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरले महाराजही त्यांचा प्रत्येक नवीन ग्रंथ तयार झाला की त्याची मूळ प्रत परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराजांना पाठवित असत. यावरूनच त्यांचा अधिकार आपणास कळून येईल. परमहंस परिव्राजकाचार्य श्री दीक्षित स्वामी महाराजांनी रचलेला हा ग्रंथ कुणी सहज जरी चाळला तरी त्यातील अद्भुत ज्ञानगंगा प्रवाह त्याचे चित्त पावन केल्याशिवाय राहणार नाही. साधकांची सद्गुरुभक्ती वृद्धिंगत व्हायलाही हा ग्रंथ सहाय्यक होईल.